हे बघ बाई, ह्या घरात आज बाप्पा आलेत. या मंगल आणि प्रसन्न वातावरणामध्ये माती घालू नकोस. चालती हो तू. मामा, दादा, मामा. मामा मामा काय? मी मामा बिबा कोण नाही तुझा. मला तेव्हा माहिती नव्हतं की तुम्ही आदित्यचे मामा आहात. म्हणजे ओळखीच्या माणसांची चांगलं वागायचं आणि अनोळखी लोकांची वाटेल तसं वागायचं. चांगली रीत आहे तुझी. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. एक मिनिट, तुला जे काही म्हणायचं होतं ना ते तू पहिल्या 2 भेटीमध्ये म्हणून झालंय. आणि मला आत्ता जे काही सांगायचंय ते माझं सांगून झालेलं आहे. तेव्हा तू ताबडतोब इकडनं चालती हो. तुला ह्या घरात प्रवेश नाही. अरे दादा, सणासुदीच्या दिवशी हे का? तेच म्हणतोय ना मी. सणावाराला घरामध्ये तमाशे नकोच आहेत. हे बघ बाई, तुला शेवटचं सांगतो मी. माझ्या तोंडून भलतं असेल तर काहीतरी बाहेर पडायच्या आधी तू इकडनं चालती हो. हो, पण तुम्ही एकदा. कशा करता शब्दाला शब्द वाढवते स्वतः. दादा मामा, ऐक ना. काय ऐक ना? आदित्य, एक गोष्ट लक्षात ठेव. ह्या घरामध्ये माझा शब्द हा अंतिम शब्द असतो हे त्या मुलीच्या नादाला लागून तू विसरू नकोस. ह्या घरामध्ये ती मुलगी कधी येणार नाही. चालतो इकडनं. ही मुलगी जर का आत्ताच्या आत्ता इकडनं निघून गेली नाही ना तर मी निघून जाईन. लक्षात ठेव. ठीक आहे, मी जाते. माझ्याकडून जे काही घडलं त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. पण मी खरं सांगते, जाणून बुजून तुमचा अपमान नव्हता करायचा मला. जे काही घडलं ते चुकून घडलं. प्लीज, जमलं तर मला माफ करा. ठीक आहे, येते मी. कुठे निघालीस? तुझा अप्पा जिवंत आहे अजून. या घरात कोणी यायचं आणि कोणी नाही ते मी ठरवणार. कोणीही स्वतःचा शहाणपणा किंवा घरातला मोठेपणा मिरवायची गरज नाहीये. ब्रह्मेंच्या घरात दारी आलेल्या पाहुण्याला परत पाठवायची रीत नाहीये. आणि सणासुदीला तर नाहीच नाही. तेव्हा तू कुठेही जायचं नाहीये. बघतेस काय आत ये. आणि तुम्ही पण या रे. बाप्पा आरतीसाठी थांबले. या. आदित्य, मी खरंच सांगते, माझी काहीच चूक नव्हती. अरे मला माहितीये. हे बघ, तू काळजी नको करूस. दादा मामा जेवढ्या पटकन चिडतो ना तेवढाच पटकन त्याचा राग शांतही होतो. आणि एकदा तो शांत झाला की मला खात्री आहे तुझी आणि त्याची अगदी खास दोस्ती होईल. फक्त पहिलं पाऊल तुला उचलावं लागेल. चलायचं? चल चल.
गणपती बाप्पा, आता इथे जे काही झालं ते सगळं प्लीज नॉर्मल होऊ दे. बाकी मला काहीही नको. गणपती बाप्पा, सईला कायम खुश ठेव, आनंदात ठेव आणि तिला होणाऱ्या त्रासातून तिला लवकरात लवकर बरं कर. तिची तब्येत प्लीज नॉर्मल होऊ दे. बाकी मला काहीही नको. जोड्याने नमस्कार करून झाला असेल तर सांगा तसं. बाप्पा वाट बघतोय आरतीची. नाही आम्ही होते. तुला सगळ्या आरत्या येतात ना? नाही. अर्थात साहजिक आहे. मग चांगलं की ब्रह्म्यांच्या घरात व्यवस्थित आरत्या पाठ असणाऱ्याची बोबडी वळते. आकडी वळते, आकडी. हा म्हणजे काकड आरतीची वाकड आरती. का? कळेल तुला. हं? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम रूपा जयाची, सर्वांगी सुंदर उठिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गत भारी, तुझविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे हारी, पारी पडलो आता संकट निवारी. जय देव महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर गर्दे तारक संजीवनी. जय देव जय विठ्ठले माझे माऊली, ये यो विठ्ठले माझे माऊली, निडावरी कर निढावरी कर ठेवून वाट मी पाहे, वाट मी पाहे. ये यो विठ्ठले माझे माऊली, ये यो विठ्ठले माझे माऊली. लोकांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन सुख तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे वाळी म्हणे क्षमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. पाहेल वाचा मनसेन्द्रिय देव, पूजात्मना प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकल परस्मै, नारायणामि समर्पया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. यज्ञेन यज्ञमयजन्त देवा, तानि धर्माणि प्रथमान्यासन्. तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. घे पटकन घे. आरतीची ओवाळणी. बेस्ट विशेस आहेत गणपती बाप्पांच्या.
गिळायचं नाही वाटायचंय. भाई कळतं तेवढं मला, तेच करतोय ना मी. मग हा दादा प्रसाद घ्या, गोड गोड बोला. काय संक्रांत आहे का आज? अरे गोड गोड बोलण्यासाठी संक्रांतीची कशाला वाट बघायची. पिंट्या ना. हा ए तोंड मीठ आधी. हे घे, तू प्रसाद खा. थांब पिंट्या. डाव्याने उजव्या हातावरती प्रसाद घेतात. एवढं साधं कळत नाही. उजव्या राईट हँड. पिंट्या तिला कळत नाही, पण तुला अक्कल नाही. हेच संस्कार झालेत तुझ्यावरती. प्रसाद उजव्या हातावरती द्यायचा. उजव्या हातावर दे तिच्या प्रसाद. अक्कल नाही, संस्कार नाही, म्हणजे ते माझ्याबद्दल बोलत होते. तू नको टेन्शन घेऊ. आता मी कसा गोंधळ घालतोय तुला कळलेलंच आहे. म्हणजे माझी ओळख झाली आता काय तर तुझी ओळख आम्हाला सगळ्यांना. नाही म्हणजे आमचा हा लाजरा गुजरा आदित्य तुला बघून अँग्री यंग मॅन सारखा झाला असं कळलं. म्हटलं अशा मैत्रिणीबद्दल कळायला पाहिजे ना. घे नाव घे. अरे अजून तिची ओळख पाळख नाही आणि उखाणा काय घ्यायला सांगतोस. अरे उखाणा घ्यायला लावत नाहीये, तिचं नाव विचारतोय. म्हणजे कसं आहे की आता तिला हाक मारायची असेल तर कसं मारणार हाक. ए आदित्यची मैत्रीण असं. हा आणि असं म्हटलं की आदित्यची मैत्रीण तर बाकीच्या मैत्रीण पण यायच्या काय. हा म्हणजे एवढं नाव घेईपर्यंत ती निघून गेली तर काय करणार. काय ग नाव सांगून टाक तुझं पटकन बाळा. सांग ना नाव सांग. हे नाव सांग. नाव सई. सई इतकंच. वडिलांचं काय बारसं व्हायचंय का? आणि आडनाव काय घरी विसरून आलीस? सई शशिकांत बिराजदार. हा असं नाव सांगायचं. बिराजदार काय? सई बिराजदार. सई बिराजदार. मग साई बिराजदार कोण? साई बिराजदार नाही, मी सई बिराजदार. नाही कळलं तू सई बिराजदार, पण मग साई बिराजदार कोण? कोण साई बिराजदार? हेच आम्ही विचारतोय, कोण साई बिराजदार. अगं हा काय म्हणाला की तू त्याची मैत्रीण आहे साई बिराजदारची, म्हणून हा तुझा मित्र आहे. म्हणजे तो साई बिराजदार कोण? माझ्या लक्षात आलं, साईचा भाऊ असणार. नाही, मला भाऊ नाहीये. एकुलती एक आहे मी, सई बिराजदार. अरे मग कोण आहे साई बिराजदार? कोण आहे साई बिराजदार? हा कोण आहे साई बिराजदार, तेच तर विचारतायत सगळे. कानाने बहिरा मुका परी नाही. अरे तू हे गाणं का म्हणतोयस कानानं बहिरा? अरे आदित्याची अवस्था सांगतोय. कानानेच घात केलाय. म्हणजे सला काना सा म्हणजे काय? सई सा साई असं. साई बिराजदार. अच्छा 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 अच्छा. म्हणजे गाडी तीच पण नंबर प्लेट बदलून वापरत होतास काय? हो. अरे बापरे, आता आणखीन काय काय तुझ्याबद्दल नवीन कळणार आहे हे त्या बाप्पालाच माहिती. सई बिराजदार, मग बब्या बिराजदारची कोण तू? बब्या. बब्या म्हणजे काय बघ त्याचं नाव? बबन. मी नाही ओळखत कुठल्या बब्या किंवा बबन बिराजदारला. नशीब एवढी एक तरी चांगली गोष्ट कळली तुझ्या बाबतीत. आधीच सई सगळ्या बिराजदारांचा घोळ झालाय. आता हा बाब्या कोण आहे?
अरे बाब्या नाही रे, बब्या बब्या. हा तेच ते. आता हा कोण नवीन बब्या? नाही, बब्या बिराजदार नवीन नाही आहे, खूप जुना आहे. कॉलेजमध्ये माझ्या वर्गात होता. एक नंबरचा चोर, बदमाश, बवाली आणि गुंड. अभ्यासात ढ, पण चोऱ्या माऱ्या करण्यात पट आहेत. कॉलेजमधनं, घरातून, सगळीकडनं पैसे चोरायचा आणि जाऊन इंग्रजी पिक्चर बघायचा. काय कळायचं त्याला माहित नाही. मराठी धड येत नव्हतं, इंग्रजी कुठं कळणार. फक्त त्यातल्या मारा माऱ्या बघायचा आणि मग नाक्यावरती त्याचे शो लावायचा. काय एक दोन इंग्रजी शब्द माहिती होते त्याला, ते मूर्खासारखे कुठेही लावायचा. दादाचा आणि त्याचा कॉलेजमध्ये 36चा आकडा होता. अरे ह्या दोघांचं भांडण सॉलिड गाजायचं कॉलेजमध्ये. म्हणजे ह्यांचं भांडण बघायला लोक तिकीट काढून यायची. आणि ती तिकीट तूच विकायचंच भाई, नाही का? ब्रह्मे आणि बिराजदार, त्यामुळे हजेरी पटावरती आम्ही एका मागोमाग एक होतो. परीक्षेमध्ये जर का मी ह्याच्या मागे बसलेलो असेल तर माझा बाग गदा 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 हलवायचा आणि मला कधी पेपर लिहून द्यायचा नाही. आणि जर का हा माझ्या मागे असेल तर माझा सगळा पेपर कॉपी मारायचा. एकदा असाच माझा कॉपी केलेला पेपर मी त्याला पकडून दिला आणि फेल केला. तेव्हा कॉलेजातून रस्टिकेट झाला. त्याच्यानंतर कुठे गेला कोणास ठाऊक. नाही, बरं झालं गेला तो, नाहीतरी माझी महत्वाची वर्ष माती केली असती त्यांनी. आता आयुष्यात परत कधीही हा समोर यायला नको माझ्या. बाब्या बिराजदार. हॅलो हॅलो, बब्या बिराजदार हाय काय? बब्या नाही, इथे बब्या बिराजदार वगैरे असं कोणी राहत नाही. वहिनी बोलताय काय? अहो मी बब्याचा दोस्त बोलतोय, दीपक. होळकॅम्बो सांगा, होळकॅम्बो. ओळखेल तो. होळकॅम्बो? हे बघा, तुम्ही ना चुकीचा नंबर डायल केलाय. इथे बब्या बिराजदार राहत नाही, एकदा सांगितलं ना तुम्हाला. अगं डार्लिंग डार्लिंग, असं काय करतेस? मीच नाही का बब्या बिराजदार? अगं त्या होळक्याम्बोचा दोस्त बब्या, तुझा लाडका बब्या, बब्बू, बब्बन बिराजदार. बब्या गेला आणि त्याच्याऐवजी शशिकांत बिराजदार जन्माला आला. तुझं पास्ट विसर ना तू. अगं पण अगं बिगं काय, मी तुला किती वेळा सांगायचं, बब्या बिराजदार जिवंत आहे आणि बब्या बिराजदार तू आहेस. हे जर का लोकांना कळलं तर आपल्या घराबाहेर पोलीस येतील रे. हेच आपल्याला नकोय की नाही, म्हणून आपण तुझं नाव बदललं. बब्या कॅन्सल, तुझं नाव काय ठेवलं? शशिकांत बिराजदार. तेव्हा आता बब्याला विसरायचं. हॅलो, ए तिकडे बब्या बिब्या कोणी राहत नाही, कळलं काय? हा, आणि बब्बन बिराजदार कोण माणूस आहे ना, त्याला आम्ही ओळखत सुद्धा नाही. मी शशिकांत बिराजदार. चल फोन ठेव, चल. That's much better. ए होळकॅम्बो, तुला सांगितलं ना एकदा की इथे बब्या बिब्या कोणी राहत नाही, तरी तू. मी सुयश बोलतोय, डॉक. तुमचा मुलीचा होणारा नवरा. ओ डॉक, सॉरी हा, मला वाटलं ते होळक्या बब्या. ते जाऊ दे, मला सांगा सई कुठे? सई कुठे आहे तेच विचारतोय ना मी. सई कुठे? अहो तेच मी तुम्हाला विचारतोय की सई कुठे आहे. तुमच्या बरोबर गेली होती ना? हो, ती माझ्या बरोबरच होती, पण ती आता नाहीये. म्हणजे ती जास्वंदी बघायला गेली आणि गायबच झाली. काय? सई गायब झाली? सई गायब झाली आहे? सई गायब झाली? मला दे फोन. हॅलो सुयश, मी बोलतेय. मी तुला 5 मिनिटात फोन करते. ऐक, आय थिंक मला माहिती आहे सई कुठे आहे. जरा लवकर कळवा, जरा लवकर कळवा. हा मामा बोल. सई कुठे आहेस तू? तू जेव्हा एवढ्या उत्साहात साडी वगैरे नेसून गेलीस ना, तेव्हाच मला डाऊट आला होता की तुला लग्नाचं प्रेशर येणार आणि तू भीतीने पळून जाणार. अगं नाही मामा, तसं काहीच नाहीये. हो, मग कुठे आहेस मला सांग. अगं म्हणजे मी सुयश बरोबर होते आणि आता मी गणपतीला आलीये. गणपतीला? कुठे, कुणाकडे? चंदू काकांकडे. चंदूकडे? सई मी चंदू काकांकडे आली. अगं काय झालं, मी ती जास्वंदाची फुलं घ्यायला बाहेर पडले ना,
तर अचानक चंदू काका समोर आले. ते तिथेच राहतात ना, आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की त्यांच्याकडे जाईन गणपतीला, म्हणून तिकडे आली आहे. येतेच आता घरी लगेच. बाय बाय बाय. साई ऐक जरा. या ब्रह्मेंच्या घरामध्ये अजून चंदू नावाचा माणूस जन्माला यायचा आहे. खोटं बोललं तर बाप्पा कान कापतो, असं आम्ही आदित्यला लहानपणी सांगायचो. त्याला संस्कार असं म्हणतात, आणि ते योग्य वेळेला योग्य व्यक्तीकडून व्हावे लागतात. आणि ते झाले नाहीत की मग हे असं खोटं नाटं बोलायची सवय लागते. तुझ्यावरती झालेले संस्कार तर काही दिसत नाहीच आहेत, उलट तुझ्या ते दुर्गुण मात्र दिसत आहेत. हे बा, आदित्य करता मी तुला सहन करतोय, पण फार काळ माझा स्वतःवरती ताबा राहील असं नाही. त्यामुळे तू लवकरात लवकर निघालीस तर बरं.